गुडघ्यातून चलता येत नाही, बाकी सगळे ठीक आहे प्रकारचे. हॅलो हॅलो, हा बोला मॅडम. हा बस आता आजोबाच बोलत होते ना. आता त्यांना तर खूप वर्षापासून गुडघ्याचा त्रास असल्यामुळे तो थोडा वेळ कमी वेळ लागतोय, पण बाकी तरी दुखत असून वॉकला जाणं फिरणं चालू होतं सगळ्यांचं. गुडघ्यामधला शरीराचा पदार्थ नाही आहे गुडघ्यामध्ये. थँक्यू मॅडम. हा थँक्यू. गुडघ्याचा त्रास कमी झालेला आहे का? हा गुडघ्याचा थोडा त्रास आता आहे त्यांना अजून. त्यांचं वयाच्या आहे, त्यांचं 87 वर्ष वय आहे आता, पण तरी आपले सगळे फॉर्म्युले घेतात आणि शेक वगैरे घेऊन वॉकला पण जातात सकाळी 1 तासभर. सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस फिरायला जातात ते. आणि हार्टचा प्रॉब्लेम होता त्यांना, इको मध्ये वगैरे काही प्रॉब्लेम आलेले होते, तर तो पण सॉल्व्ह झालेला आहे आपले सगळे घेऊन. कुठलाच काही त्रास नाही आता. खूपच छान, खूपच छान. आणि सरांकडे बघून वाटत नाही सगळ्यात पहिली गोष्ट आजोबांकडे की त्यांचं 87 वर्ष वय आणि आज ते वॉकिंग करतात. अमेझिंग. आणि आपल्या न्यूट्रिशन किती वर्षापासून घेतात म्हटलंय मॅडम? अंजली मॅडम. हॅलो, माझा आवाज येतोय का? माझा येतोय का? मी आहे अनम्यूट. येस येस. किती वर्षापासून आजोबा न्यूट्रिशन घेत आहेत? आजोबा इथं 3 वर्ष झालं आणि मी 4 वर्ष झालं घेतली. पूर्ण फॅमिली सहित जबरदस्त असा रिझल्ट आहे. त्यांचा नाश्ता सकाळी सकाळचा नाश्ता सगळ्यांचा. खूपच छान, खूपच छान. दिवाळीमध्ये एक दिवस फराळाचं दिलं मला, म्हणजे नको ते देऊ, आपला ज्यूस दे मला बरं वाटतं म्हणजे त्याच्याने. नाही घेतला त्यांनी पण फराळ, नाही म्हणले फराळ घ्यायला. पण बघा एकदा छान, म्हणजे आपल्याला घ्यायचंच असं काही नाही दिवाळीमध्ये, पण आपला शेक खूप इम्पॉर्टंट आहे. की बाकी नाही खाल्लं तरी चालेल, पण आपला शेक आपल्या पोटामध्ये रोज जाणं आवश्यक आहे ना. कारण की जे रिझल्ट आपल्याला मिळतात या फॅमिलीच्या माध्यमातून ते अप्रतिम असे असतात. खूप छान, खूप सुंदर असा रिझल्ट आहे मॅडम आजोबांचा. आणि मस्त खरंच, म्हणजे त्यांची स्किन जर बघितलं, त्यांची एनर्जी लेवल आम्ही त्यांना प्रत्यक्ष बघितलेलं आहे, भेटलो आहे, तर खरंच खूप मस्त अमेझिंग असा एनर्जी लेवल आजोबांमध्ये या वयाच्या 87 वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. जबरदस्त. अजून कोणी आहे त्यांना बोलायचंय?